जय शिवराय मित्रांनो, आज आहे 28 सप्टेंबर आणि कालच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्व मराठवाड्यातला आणि पूर्व विदर्भातला जो काही पावसाचा जोर आहे तो कालच्या पेक्षा बराचसा आज कमी होऊन जाईल. जनावरांना चान्सेस मिळतील चारा वगैरे खाऊ घालण्यासाठी. पण पश्चिम महाराष्ट्र जे काही पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी, छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागात बऱ्याच ठिकाणी, बीड वगैरे भागांना, त्यातल्या धुळे, नाशिक क्षेत्रांना थोडंफार जास्त प्रमाणामध्ये आजचा पाऊस कायम आहे. कालच्या पेक्षा थोडी कमी अधिक प्रमाणात त्याची तीव्रता मागे पुढे होईल, पण जास्त काही धोका आज तिकडे नाहीये. विदर्भ आणि खानदेशात आज काही भागांना भाग बदलत पद्धतीनं जोर हा टिकून असेल, पण थोडा कालच्या पेक्षा उसळणार आहे. आता हे जाऊ द्या पावसा संदर्भामध्ये. तुम्हाला मी मागील लाईव्ह मध्ये एक दोन व्हिडिओ पण दिले. त्या पद्धतीनं 29 तारखेला ज्यांच्या कोणाच्या सोयाबीनी वाचल्या असतील ह्या ओल्या दुष्काळातून, थोड्याफार त्या आता काळे दाणे वगैरे तर होणारच आहे, खराब तर झालीच आहे, पण ती घरामध्ये आणण्यासाठी थोडंफार का होईना त्याला संधी मिळते. 29 तारखेला म्हणजे 29 सप्टेंबरला मराठवाडा संपूर्ण, पश्चिम महाराष्ट्र जवळपास संपूर्णच आणि विदर्भ संपूर्ण पावसाचा जोर हा ओसळतो आहे. ओसळतो म्हणलं की त्याच्यामध्ये 20% भागांना तो होत सुद्धा असतो. 100% क्लिअर वातावरण नाहीये. त्यामध्ये 10-5% भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो, ते बी दुपारनंतर 4-5 वाजता. त्यामुळे झाकून पाकून ठेवण्याची तयारी ठेवा मित्रांनो. ही संधी मराठवाडा आणि विदर्भामध्ये 3 ऑक्टोबर पर्यंत, तर काही ठिकाणी 2 ऑक्टोबर पर्यंत राहू शकते. या संदर्भात संपूर्ण माहिती आपण कालच्या लाईव्ह मध्ये, परवाच्या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे. ज्यांना कोणाला त्याबद्दल उद्या नियोजन करायचं असेल सोयाबीन काढणीचं, ज्यांना कोणाला कोणत्या भागांना थोडाफार 10-5% भागांचा जर पावसाचा धाक असेल ते जर जाणून घ्यायचं असेल, तर आज संध्याकाळी 7:30 वाजता फेसबुकच्या लाईव्हला या. तुमची भागातली माहिती संपूर्ण कालही दिलेली आहे, आजही देण्याचा प्रयत्न करेन. तर तसं सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर 29 तारखेला पाऊस हा महाराष्ट्रामधनं 90 ते 95% उघाड देतोय आणि ही उघाड फक्त 4 दिवसाची आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी संध्याकाळी आपल्या याच फेसबुक पेजवरती लाईव्हला या. 7:30 वाजता आहे. जय शिवराय, धन्यवाद.